काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे। महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यानं विरोधकांच्या भूमिकेवरती मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत विरोधक महिलांविरोधी असल्याचं सांगितलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी महिला आरक्षण विधेयकावरती चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिलं। विरोधकांमधलं कुणीही आपल्याशी विधेयकावरती चर्चा करावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय। आमच्यापैकी कोणीही डिबेटसाठी तयार असेल ते सांगतील ती तारीख आणि सांगतील त्या ठिकाणी आम्ही डिबेटसाठी जाऊ असं सुळे म्हणाल्या। त्यामुळे आता यावरती मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है। वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊँगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पाडल्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलंय। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज ठाण्यामध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। तर नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। खेड तालुक्यामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेतर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारने हे विधेयक उदात्त हेतूने मांडलेलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवलेला होता। मात्र काही विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा न दिल्याचा आरोप करत महिलांनी खेड इथं मोर्चा काढला। काळे झेंडे हातामध्ये घेऊन तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिलांच्या हक्कासाठी हे विधेयक महत्त्वाचं असल्याचं सांगत आंदोलकांनी विरोधकांवरती टीका केली आहे। भारतीय हवामान विभागानं देशामधील हवामानाबाबत अत्यंत चिंताजनक अंदाज वर्तवलाय। पुढील 4 ते 5 दिवस उत्तर, पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे एका बाजूला कडक ऊन असतानाच दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। ताशी 30 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना हवामान विभागाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अल निनोच्या संभाव्य परिणामांवरती उपाययोजनांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। तर या वर्षीच्या कमी पावसाची शक्यता लक्षात घेता आत्तापासूनच उन्हाळ्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष टीम तयार करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। पावसाचं प्रमाण जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागेल त्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, बियाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, खताच्या बाबतीमध्ये असू द्या, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे, त्या बाबतीमध्ये आज या कार्यशाळेमध्ये चर्चा झालेली आहे।
गेल्या 5 दिवसांपासून भंडाऱ्यात सूर्य आग ओकतोय. भंडाऱ्यामधील तापमानाचा पारा 34 अंशांवरती पोहोचलेला असून उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण झालेत. पुढचे काही दिवस उष्णता कायम राहणार असून नागरिकांनी दुपारच्या सत्रामध्ये घराबाहेर पडू नये असं जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. सुपे इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या शाह मंसूर दर्ग्याला जय पवारांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी दर्ग्यामध्ये दर्शन घेत सर्व समाजाच्या सुखशांती, एकता आणि प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या या भेटीमधून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला गेल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आलाय. महापालिकेमध्ये शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळेंचं नाव हे जाहीर करण्यात आलं. मात्र शिवसेनेतील दुसऱ्या नाराज गटानं काळेंच्या नावाला विरोध करत क्रांती चौकामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. नाराज गटाकडून उपमहापौर राजेंद्र जंजाळांवरती अनेक आरोप करत त्यांच्या विरोधामध्ये जोडेमारो आंदोलन केलं. त्याचबरोबर जंजाळांकडून जातीयवादी वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेमधीलच पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी ही पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आहे. गेल्या 10 वर्षापासून राजू जंजाळ आणि आम्ही एका पक्षामध्ये काम करतो. ते जिल्हा प्रमुख असल्यामुळं वरिष्ठांचं त्याचं चांगलं आहे, शिंदे साहेबांसोबत चांगलं आहे, श्रीकांत शिंदे साहेबांसोबत त्याचं चांगलं आहे. ते प्रत्येक वेळेस मला डावलण्याचं काम तो करतो, कारण की ते एका बुद्ध समाजात येतो आणि तो जातीवादी व्यक्ती आहे. त्यांनी या शहरामध्ये दंगल छेडण्याचं काम केलेलं आहे. ठाणे महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली आहे. यावरून सत्तेमध्ये असणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय. आशा भोसले यांच्या निधनामुळे तहकूब प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. मात्र या सभेमध्ये नारी शक्ती वंदन विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध प्रस्ताव भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला होता. हा प्रस्ताव वाचून न दाखवल्यामुळे भाजप नगरसेवक आणि नगरसेविका सभागृहाबाहेर आक्रमक झाले. यावरून शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजप नगरसेवकांवरती टीकाही केली. पण विरोधकांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे. कारण विरोधक फक्त महिलांबद्दल बोलतात, पण जेव्हा महिलांना खरंच काही महिलांसाठी करण्याची वेळ येते तेव्हा ते कसे पाठीशी जातात हे आपण सगळ्यांनीच बघितलं, पूर्ण देशाने बघितलं. आणि महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचं काम हे विरोधी पक्षांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही सगळेजण महिला म्हणून तर निषेध करतोच. आणि या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या महिलांना देखील भेटलो आणि त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की अधिनियमाला आमचा पाठिंबा आहे, की जेणेकरून सत्तेमध्ये प्रशासनाच्या कामकाजामध्ये महिलांचा टक्का वाढणार होता, महिलांचा सहभाग वाढणार होता. पण याला विरोध करून विरोधकांनी आपलं खरं रूप दाखवलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. कैसे हराया असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिवसणाऱ्या मुंब्रा इथल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख, त्यांचे वडील आणि नगरसेवक युनुस शेख यांच्या विरोधामध्ये बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल झालेली होती. सहर शेख आणि युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्रावरती आक्षेप घेऊन ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार दाखल झाली होती. सिद्दीकी फरहा सबाब अहमद यांच्याकडून ही तक्रार देण्यात आली होती. तर या पार्श्वभूमीवरती सहर शेख आणि युनुस शेख यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली. उसमें जो उनके सवालात थे, बनावटी सर्टिफिकेट, तो मैं आज आपको बताना चाहता हूं कि मेरा सर्टिफिकेट कोई बनावटी नहीं है. मुझे थाना तहसीलदार ने सर्टिफिकेट दिया है और 2011 में ये 27 अप्रैल को मुझे दिया गया सर्टिफिकेट. 15 साल पहले ये सर्टिफिकेट दिया गया. ये आप सब लोग देख सकते हैं. ये ओरिजिनल सर्टिफिकेट है विद तहसीलदार की सिग्नेचर्स. मुंबई के 2 सब डिवीजन ऑफिसर गलत है उमेश पाटिल के हिसाब से. जांच समिति ने पूरा वेरीफाइड किया. जितने डॉक्यूमेंट्स हमने दिए सारे डॉक्यूमेंट्स उन्होंने वेरीफाइड किया. इवन मेरे डैडी का सारे स्कूलों के दाखले माहिती अधिकार से उन्होंने निकालकर पूरी फाइल में लगा हुआ है, वो सब किया. उन्होंने उसको भी नहीं माना. मतलब 4 ऑफिसर और एक समिति को गलत साबित कर रहे हैं उमेश पाटिल साहब. पुणे महापालिका सर्वसाधारण सभेला सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगामधून ऑनलाईन उपस्थित राहिलेल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघी जणी आजच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत. तर आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. दोघींवरती देखील हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
बीडच्या अंबेजोगाई इथं लग्नाचं आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणीवरती 2 वर्षांपासून अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे. सलमान पठाण असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव असून तो सध्या फरार आहे. तर पीडित तरुणी मूळची लातूरची असून ती सध्या अंबेजोगाईमध्ये वास्तव्यास होती. आरोपी सलमान पठाण तिला लग्नाचं स्वप्न दाखवून 2 वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यामध्ये त्यानं ओढलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतरानं तरुणीनं लग्नाचा विषय काढला असता तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील समोर आलंय. तर पीडितेच्या फिर्यादीवरून सलमान पठाण याच्या विरुद्ध अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 69, 352 आणि 351 2 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर या प्रकरणाचा तपास बीड पोलीस सध्या करतायत. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधील सावरगावला दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सावरगावमध्ये आंब्याचं मोठं नुकसान झालंय. बाजारात आंबे विक्रीसाठी नेण्यापूर्वीच गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रशासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा फटका बसलाय. तासगाव, मिरज, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांसह अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. या नुकसानामध्ये केळी, आंबा, द्राक्ष आणि मिरची या पिकांवरती परिणाम झालाय. अशी परिस्थिती आहे की ह्याच्यात माल येईल का नाही ह्याची अजिबात गॅरंटी नाही. आता जर बघितलं तर झाडावरती 100% नुकसान आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी माल येईल का नाही ह्याची शाश्वती नाही. काल सायंकाळी 40 ते 50 मिनिटं इथं गारपीट झाली आणि पाऊस झाला. कमीत कमी 25 ते 30 mm पाऊस आणि 40 ते 45 मिनिटं कमीत कमी 20 mm ते 25 mm आकाराच्या गारपीट झाली. त्याच्यामुळं बागेचं फार जवळजवळ 90% नुकसान झाले. द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये शासनाने आणि कृषी विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि गारपिटीने झालेलं हे नुकसान मोठं आहे. त्याचा शासनाने सखोल विचार करूनच मदत दिली पाहिजे. नांदेडमध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा आंबा फळबागांना मोठा फटका बसलाय. वादळी वाऱ्यामुळे झाडाखाली आंब्याचं अक्षरशः सडा पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. आता या कच्च्या आंब्यांना बाजारामध्ये कवडीमोल किंमत मिळणार आहे. हाच आंबा अवघ्या 15 दिवसांमध्ये पिकून बाजारामध्ये येणार होता आणि त्यातून शेतकऱ्यांना मोठं उत्पन्न झालं असतं. पण वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न हे धुळीस मिळालंय. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजेच्या गडगडाटासह मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसल्या. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र हे पाहायला मिळालं. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोडशेडिंगच्या प्रश्नावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. 8 दिवसामध्ये शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास महावितरणाच्या अधिकाऱ्यांना काम करू देणार नाही असा इशारा देण्यात आलाय. तर वाढत्या उन्हामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकं करपण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली. वर्षा बंगला आणि मलबार हिलला देखील लोडशेडिंग करा, अन्यथा शेतकऱ्यांना अखंडित वीज द्या अशी मागणी करत पक्षानं जोरदार निदर्शनं केली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण बघतो की जिल्हाभर लोडशेडिंग सध्या चालू आहे आणि शेतकऱ्यांचं जे शेतकरी आपला हाताच्या फोडासारखं आपल्या पीक सांभाळतो, परंतु डोळ्यात देखत ते पीक करपून जात आहे, जळून जात आहे. पाणी मुबलक असताना फक्त वीज नसल्यामुळं शेतकऱ्यानं जगवलेलं पीक अक्षरशः या उन्हामुळं या उष्णतेमुळं करपून जात आहे. वर्सोवा परिसरामध्ये महिलांच्या प्रसूतीगृहामध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कॅप्टन सुरेश सावंत मार्गावरील प्रसूतीगृह बांधून देखील गेल्या 6 महिन्यांपासून उद्घाटनाअभावी सुरू झालेलं ते नाहीये आणि त्यामुळे गरोदर महिलांना गोरेगाव किंवा विलेपार्ले इथं जावं लागत असल्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. मनसेनं मुंबई महानगरपालिकेला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला असून मुदतीमध्ये प्रसूतीगृह हे सुरू केल्यास टाळं तोडू आणि ते सुरू करू असा इशारा देखील देण्यात आलाय. नाही आहे आणि इथल्या स्थानिक महिलांना प्रसूतीसाठी व उपचारांसाठी गोरेगाव व कोपर इथे जावे लागते. नारी शक्ती वंदनाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला आणि प्रशासनाचं दुर्लक्षामुळे इथल्या महिलांवर अन्याय होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील 8 दिवसात जर हे प्रसूतीगृह चालू झाले नाही तर त्याचे उद्घाटन करून महिलांसाठी न्याय मिळवून देईल.
जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 5,000 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,56,650 रुपयांवरती पोहोचलेत, तर चांदीचे दर 2,62,650 रुपयांवरती आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 7 मे रोजी दोन्ही धावपट्ट्या 6 तासांसाठी बंद राहणार आहेत. दुपारी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये एकही उड्डाण होणार नाहीये. मान्सूनपूर्व तपासणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत विमान कंपन्यांना 6 महिने आधीच सूचना देण्यात आलेल्या होत्या. नवी मुंबईमधील अनेक भागामध्ये 23 एप्रिलला 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सीबीडी, कळंबोली सर्कल आणि नेरूळ परिसरामध्ये महापालिकेनं जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि जोडणीचं काम हाती घेतलंय. त्यामुळे 23 एप्रिलला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याबरोबरच 24 एप्रिलला कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती नवी मुंबई महापालिकेनं दिली आहे. दरम्यान या कामांमुळे गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर विश्वस्त पुरुषोत्तम कडगला आणि गोटीराम बेहेरे यांना पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कडलग यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी वाढीव पोलीस कोठडी दिली आहे. 1,13,00,000 रुपयांची बँक खात्यावरती एंट्री असल्यामुळे हे पैसे भाविकांकडून घेतले की आणखी कोणाकडून या संदर्भामध्ये पोलीस तपास करणार आहेत. यापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त पुरुषोत्तम कडलगसह गोटीराम बेहेरे यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. गडचिरोलीच्या आलापल्ली वनविभागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य प्राणी शेकरूसह दुर्मिळ वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. तर या कारवाईमध्ये वन्यजीवांचे अवयव आणि शिकारीचं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय. आलापल्ली वनपरिक्षेत्रामध्ये वनविभागाच्या गस्ती पथकाला शिकारीसाठी काही जण जंगलामध्ये दबा धरून बसल्याची माहिती मिळालेली होती आणि यानंतर पथकानं सापळा रचत पाठलाग केला आणि 12 शिकाऱ्यांना रंगेहात पकडलंय. या कारवाईमध्ये 4 शेकरू, उडणारी खार, हरिणाल पक्षी, घुबड प्रजातीसह विविध वन्यजीवांचे अवशेष हे जप्त करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरामध्ये भिंत कोसळून प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक जुनं घर जेसीबीच्या साहाय्यानं पाडलं जात असताना हा अपघात घडलाय. घराच्या बाजूनं चालत असताना अचानक भिंत कोसळल्यामुळे दोघीही तिच्या खाली दबल्या गेल्या. या दुर्घटनेमध्ये आजरा महाविद्यालयाच्या शिक्षिका ज्योती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी भोसले या जागीच ठार झालेल्या असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. जालना मर्चंट बँकेमध्ये 23 कोटींचा घोटाळा झालाय. रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या व्यवहारावरती बंदी आणली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक केली आहे. तर या घोटाळ्याची माहिती मिळताच सर्वसामान्य ठेवीदारांसह चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. आपली जमापुंजी सुरक्षित आहे का हे जाणून घेण्यासाठी शेकडो खातेदारांनी बँकेमध्ये गर्दी केली आहे. शेतकरी, व्यापारी आणि लहान सहान व्यावसायिकांचं लाखो रुपये बँकेमध्ये अडकलेले असून आपली रक्कम परत मिळवण्यासाठी ते विनवणी करतायत. मुंबईमधून भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. हा भोंदू महिलांना त्यांच्या समस्या सांगून उपचाराच्या नावाखाली आधी बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा असा आरोप आहे. फकीर बाबांचं नाव इरफान नियाज अहमद असं आहे, तर त्याचं वय 34 वर्ष आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, पण तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये राहत असून स्वतःला फकीर बाबा म्हणवतो आणि उपचाराच्या नावाखाली महिलांचा विनयभंग करतो असा आरोप करण्यात आलेला आहे. तर या फकीरानं कांदिवलीमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीला स्वतःची बाबा म्हणून ओळख करून दिली आणि तुमचे पती आता या जगामध्ये नाहीत, तुझ्यावरती दोष आहे आणि हा दोष दूर करण्यासाठी एक पद्धत अवलंबावी लागेल असं सांगून त्यानं अत्याचार केला. तुळजापूरमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधी केलेल्या महिलेची राख चोरीला गेलेली आहे. आरदवाडी भागामध्ये वंदना जाधव यांचं 18 एप्रिलला निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मशानभूमीवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटे राख सावडण्यासाठी कुटुंबीय गेलेले असता राख ही चक्क चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय. तर सदरील प्रकरणाचा सखोल तपास करण्याची कुटुंबियांनी पोलिसांकडे मागणी केली. नालासोपाऱ्यातील वालईपाडा परिसरामध्ये एक धक्कादायक अपघात घडलाय. संतोषी माता मंदिराजवळ एक सेंट्रो कार ही अचानक अनियंत्रित होऊन थेट विहिरीमध्ये कोसळली आहे. या घटनेमध्ये कारमधील 2 जण जखमी झालेत. मात्र अग्निशमन जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत विहिरीमध्ये उतरून दोघांना सुखरूप बाहेर काढलंय. सुदैवानं मोठी जीवितहानी टळलेली असून जखमींची प्रकृती ही सध्या स्थिर आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये लोणेरे इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉजिंगमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या केल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरलेला असून गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याबरोबरच हत्या करून फरार झालेल्या संशयित आरोपीचा शोध देखील घेतला जातोय. लातूरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवरती एका विवाहित महिलेनं आपल्या 2 लहान मुलांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना त्यांच्या घराशेजारील विहिरीमध्ये घडल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालंय. काल संध्याकाळपासूनच मध्यरात्रीपर्यंत पती पत्नीमध्ये वाद सुरू होते आणि त्यानंतर रात्री 1:30 वाजताच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. सकाळी त्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीमध्ये तिघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. अकोल्यामधील बोरगाव मंजू पोलिसांना पळवून लावणाऱ्या गुंडांची धिंड काढण्यात आली आहे. वाळू माफियांना पाहून अकोला पोलिसांनी पळ काढल्याचं हे प्रकरण होतं. पोलिसांच्या अंगावरती आणि वाहनावरती वाळूचा ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न शुभम मानकर यानं केलेला होता. अंगावरती शहारे आणणारा हा व्हिडिओ समोर आलेला होता. एबीपी माझानं बातमी दाखवताच 2 दिवसांनंतर या प्रकरणी कारवाई झाली होती. या रेती माफियाला पाहून पोलिसांनी वाहनामध्ये बसून पळ काढलेला होता आणि इतकंच नव्हे तर अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी पोलिसांना दिलेली होती आणि अखेर शुभम मानकर याला अटक करण्यात आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणामध्ये सीबीआयची मोठी ॲक्शन झालेली आहे. अनिल अंबानी ग्रुपचे 2 वरिष्ठ अधिकारी अटकेत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयनं ही कारवाई केली आहे. डी विश्वनाथ आणि अनिल कालिया अशी अटक झालेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. तर अटकेमधील दोन्ही अधिकारी उच्च पदावरती आर्थिक कामकाज पाहत होते. एसबीआयच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असल्यानं सीबीआयकडून हे स्पष्ट करण्यात आलंय. तर कंपनी आणि त्यातील अधिकाऱ्यांमुळे बँकेला 2,929 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.